शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी उत्कृष्ट दर्जाची उस्मानाबाद जातीची ही शेळी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. बालाजी गोट फार्म या ठिकाणी आपण आज बघत आहोत की 10,000पासून ते 20,000पर्यंत क्वालिटीनुसार शेळ्या ह्या पालनासाठी उपलब्ध आहेत. आणि जर किलोवर आपण बघितलं तर 400, 450 असे 500 रुपयापर्यंत किलोवर या शेळ्या आपण बघू शकतात कशा चांगल्या क्वालिटीच्या उपलब्ध आहेत. सर, आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या आता सध्या शेळ्या आहेत, म्हणजे पाटी आहेत किंवा मग वेलेल्या आहेत? आपल्याकडे ह्या ज्या आहेत ते उस्मानाबाद जातीच्या शेळ्या आहेत. ह्या जवळपास 10 वर्षापासून हा व्यवसाय आहे. आता ह्या बंदिस्त शेळ्या जे आहेत ते जवळपास 3-4 वर्षापासून बंदिस्त केलेले आहेत. बरोबर. काही 6 त्याच्या जे पाटी झाल्या ते सुद्धा इथंच मोठ्या झाल्या आणि इथंच आपल्या ह्या वातावरणामध्ये मोठ्या झाल्यामुळं पूर्ण ह्या बंदिस्त आहेत. आणि बनताना त्या आम्ही इथं ह्या वातावरणामध्ये सराव झालेल्या त्या शेळ्या विक्री मिळतील. आणि याचा दर वजनावर पण आहे आणि नगावर पण आहे. शेळ्याची क्वालिटी बघून उंची, वजन, 2 पिल्ल्याची, 3 पिल्ल्याची, त्याची किंमत जवळपास 400 रुपये किलो आहे. कुठल्यांची 450 आहे. एकदम चांगल्या प्रतीची आहे ती 500 रुपये किलो आहे. बरोबर. नगावर आपण पाहिलं तर 10,000 रुपयाला पण नग आहे, 12,000ला आहे, 16,000ला आहे. म्हणजे त्याची क्वालिटी बघून कुठली शेळी चांगली आहे, वजन, त्याची उंची, लांबी, देखण्या कुठले, या पद्धतीनं आपण ही शेळ्या 200 ते 300 नग आपल्याकडे धुळ्याहून आले होते, त्याने 100 पाटी घेऊन गेली. दुसरे एक जळगावचे होते त्याने घेऊन गेले, काही नांदेडचे होते. जोडधंदामधून शेळ्याचा व्यवसाय करायला काही अडचण नाही आपल्याकडे. या ठिकाणी आपण बघू शकतात शेतकरी मित्रांनो की बघा, खाद्य खर्च वाचवण्यासाठी ह्या आपण भुसकटाचा किंवा गुळीचा वापर करू शकतात. पाठीमागे एकदा शेडचा नजारा दाखवा, कशा पद्धतीनं मोठं शेड हे. जवळपास या ठिकाणी अगोदर 700च्या आसपास शेळ्या होत्या. आता भरपूर विक्री होऊन 300-350 आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ठीक आहे. संख्या ही वेळेनुसार कमी जास्त होत राहते कारण भरपूर मागणी आहे. आणि शेडची लांबी जर आपण पाठीमागे बघितली तर खूप जास्त अशी लांबी आहे. 125 बाय 250 फुटाचं हे शेड आहे. आणि या ठिकाणी हे पिल्लाचं सेक्शन आहे. आता आपण पुढच्या भागामध्ये ह्या शेडच्या दुसऱ्या शेळ्या बघणार आहोत. म्हणजे नवीन जो व्यक्ती पशुपालन किंवा शेळी पालन करणार आहे, बंदिस्त करून त्यांना सुका चारा किंवा मग जागेवर राहून सुद्धा आपण काय करू, यशस्वी शेळी पालन करू शकतो. या ठिकाणी हे उत्कृष्ट उदाहरण आपण बघू शकतात. सर्वात मोठं शेड हे लातूर मधील आणि रेणापूर मधील आहे. या ठिकाणी आपण बघा. तर आता आपण या ठिकाणी बघूया की सर, यांच्या चाऱ्यासाठी जे आहे ते आपण कोणत्या कोणत्या प्रकारचं भुसकट आता टाकलेले सध्या? चाऱ्यासाठी आपल्याकडे आता हे ओला चारा आणि सुका चारा ही गुळी आपण टाकलेली आहे. बरोबर. हरभऱ्याची आपल्याकडे गुळी आहे, तुरीची गुळी आहे, बाकी जास्तीत जास्त सोयाबीनची गुळी आहे. सगळ्या प्रकारच्या गुळी हे शेळी खाते आणि एकदम मिक्स केलेला आहे. आणि बाकी मग शेळ्यांना बसण्यासाठी बघा त्या ठिकाणी असे टेबल बनवलेले, ज्याने त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आणि पाणी स्वच्छतेसाठी ऑटोमॅटिक पाणी सिस्टम आहे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त आजार पाण्यापासून होतात. तर स्वच्छता बाळगली तर शेड हे चांगलं राहतंय. इकडच्या बाजूला आपण बघू शकता की पाठीमागं उन्हाचं सेक्शन ठेवलेलं, म्हणजे शेळ्यांना आरोग्यदायी ऊन भेटण्यासाठी पलीकडे फ्री रेंज आहे, या ठिकाणी बंदिस्त आहे. तर एकदा आपण अवश्य भेट देऊ शकतात. आणि आपल्याला निवडून शेळी घेता येणार आहे. या ठिकाणी आपल्याला जे पसंत पडेल ते शेळी आपण घेऊ शकतात. आणि या ठिकाणी सर्वात जास्त व्हरायटी तुम्हाला उपलब्ध आहेत. म्हणजेच जसं की गाभण शेळी आहे किंवा मग वेलेली आहे किंवा आता जे आहे बोकड आहेत, हे सगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्या किमतीनुसार त्याच्या व्हरायटीनुसार या ठिकाणी उपलब्ध आहेत. आता सरांचं जे नियोजन आहे तर ओला चारा आहे, सुका चारा आहे आणि खूप मोठं शेड आहे. तर आपण बघू शकतात तिकडे आपण चाऱ्याचं व्यवस्थापन बघणार आहोत. लोक येतात ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून येतात शेड पाहण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी? आपल्याकडे जवळपास पूर्ण महाराष्ट्रामधून शेळ्या घेण्यासाठी बघण्यासाठी येतात. आणि शेजारीच कर्नाटक आणि आंध्र असल्यामुळं तेलंगणा याही राज्यातून आपल्याकडे येतात आणि शेळ्या बघतात, घेऊन जातात आणि त्यांना सुका चारा, ओला चारा सगळी माहिती देतो आपण. शेड मधून बाहेर पडली की लगेच इथं चारा आहे, जेणेकरून इथला चारा कट करायचं आणि जवळजवळ टाकायचं. ओल्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे जवळपास बाहुबली आहे, दशरथ आहे, नेपियर आहे. नेपियर मध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कडोळ, बाकीची मका, या असा अनेक व्हरायटीचा चारा आपल्याकडे आपण उपलब्ध केलेला आहे. उन्हामध्ये त्यांचं काय व्हायला पाहिजे, आरोग्य किंवा त्यांना हवा खेळती मिळाली पाहिजे, त्यांना
ऊन मिळालं पाहिजे, मातीचा संपर्क आला पाहिजे, यासाठी असे एक जवळपास 12 सेक्शन आहे तिकडल्या बाजूला. हो. बरोबर आहे. तर बघा हे जाळी मारून कंपाऊंड केले आणि पावसामध्ये आतमध्ये 20 बाय 40 ची रुंदी आहे आणि असंच शेड पलीकडच्या सुद्धा बाजूला आहे. तर